Mumbai Tuck brought to you by Cotton King. Soft, comfortable, air-washed fabric. Aerosoft by Cotton King. बारा फोटो बारा मी असं म्हण पण आती चाललंय यांचं मराठी सीख रहा हूँ सर। हाँ शिकत आहे। चालले मुंबई सोडून विरारला नाना सोपाराला गेले ना लोक भैया चलोगे इधर भैया चलोगे उधर पहिला प्रवास आणि भयांना जागा देते ती चालवायला भयांचीच मुंबई होऊन दे ना परप्रांतीयांना लायसन्स आणि बॅच दिले त्यावेळी मराठीचा विषय का नाही उचलला की त्यांना मराठी येतं की नाही येतं। सीखने में क्या जाता है 10 दिन के अंदर मैं वापस आओ मैं बोल के दिखाता हूँ 10 दिन में। अरे माझा जन्म इथे झालाय, मला प्रमाणपत्र द्यायला लागेल। कोणी मागितलं तुम्हाला तुम्हाला मराठी येते तुम्हाला कशाला द्यायचं प्रमाणपत्र। जी मराठी म्हण आहे ना मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली अशी आहे। आईपाशी झोपायचं आणि बापाला राम राम करायचं हे आता खरं आहे ते सांगतो तुम्हाला। मला लय घाण शब्द बोलता येतात। स्कूल खोले अभी 8वीं में हम लोग गए 5 हफ्ता गए सीखने लेकिन वहाँ हमको कुछ सिखाया नहीं तो गए आए साइन मार के। मराठी म्हणजे काय आपला फ्रेंड सर्कल आहे बघा, हा पाटील आहे माझा मित्र, पुढे या. हा माझा मित्र आहे। काय नाही क्लास चालू आहे त्यांचा क्लासमध्ये पास होतात परत आला ना भैया आता हे भरपूर जणांनी पास केलेत। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या सक्तीचा निर्णय झाल्यानंतर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून टॅक्सी चालक आणि रिक्षा चालकांवरती RTO विभागाने कारवाई करायला सुरुवात केली आहे। कुर्ला आणि बांद्र्यामध्ये आपण काही रिक्षा चालकांशी बोलण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यांचे आक्षेप समजून घेण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यांनी त्यांची बाजूसुद्धा मांडलेली होती। पण आज आपण मुंबईतल्या परळ भागामध्ये आहे आणि हा टॅक्सीचा स्टँड आहे। इथे मोठ्या प्रमाणात टॅक्सी इथे उभ्या असतात, प्रवाशांची ने-आण या ठिकाणाहून सुरू असते। म्हणून सुद्धा आपण आज असा प्रयत्न करूयात की इथे टॅक्सी चालकांचे आक्षेप नेमके काय आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे जी मराठी भाषेची सक्ती करण्यात येते। अनेक टॅक्सी चालकांचं म्हणणं आहे की आम्हाला मुदत आणखी वाढवून देण्यात यावी, कारण RTOचे जे अधिकारी आहेत ते मुंबईमध्ये अनेक ठिकाणी इन्स्पेक्शन करत आहेत, कुणाला मराठी येते नाही येते, नोटिसा दिल्या जात आहेत, असं सुद्धा वातावरण मुंबईमध्ये आहे। म्हणून टॅक्सी चालक आणि रिक्षा चालकांमध्ये एक प्रकारे भीतीचं, संशयाचं किंवा गोंधळाचं वातावरणसुद्धा काही प्रमाणात आपण म्हणूयात। त्यामुळं काय नेमकं सुरू आहे ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे। इथे अनेक टॅक्सी चालक आहेत, मला सांगा तुमचं काय नाव आहे? दादा माझं नाव सिद्धेश आंबोकर आहे। सिद्धेशजी तुम्ही कुठल्या रूटवर चालता? आम्ही महेंद्र टावर LP प्रभादेवी स्टेशन ते महेंद्र टावर आमचे शेअरिंग टॅक्सी आहे। तुम्ही बघितलाय सरकारने जो निर्णय घेतला आहे, आता काय RTO विभागाने जी कारवाई सुरू केली आहे, काय तुमचं म्हणणं आहे त्याच्याबद्दल? सरकारने जो निर्णय घेतला अतिशय योग्य निर्णय आहे की महाराष्ट्रामध्ये असे निर्णय यायलाच पाहिजे, कारण स्थानिकांना हा रोजगाराचा प्रश्न आहे। या अगोदरच आपण सहारा दिलाय आणि आता काय निघणार आहेत ते लोक। कसं आहे आपण लोकांनीच हे केलंय। आता मराठी माणसाला मी जागा मागितलेली भाजीच्या धंद्यासाठी, मराठी माणसाला दिले नाहीत आणि सर्व UP भैया लोकांना मी असं त्यांना नावं ठेवत नाही मी त्यांना आम्हाला, पण आपल्या लोकांना जागाच देत नाही ती, म्हणून त्याला भरपूर आपले मराठी लोक। आता मी माझ्या मित्राला दुकान मागितलेलं, मला ते चालवाय नाही दिलं, त्याने भैयाला दिलं, कसं तो 1800 रुपये देतो दिवसाला। हे तर मराठी माणसं मेली ना पूर्ण समजा। आज परमिट वाटलेत हे सर्व UP वाल्यांना भैया लोकांनाच वाटल्यात। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आपण सहारा दिला आणि मगच ते सगळ्या गोष्टी घडतात? हां मग हेच तर आहे ना, बाकी आपण नसता आधार दिला तर कशाला एवढं झालं असतं समजा। बारा फोटो बारा मी असं म्हण पण आती चाललंय यांचं समजा। मराठी माणूस दाबला गेला, मराठी माणूस आपलाच माणसाने दाबलाय हे लक्षात ठेवा, बाकी काय नाही याच्याविषयी मी काही बोलत नाही। जय महाराष्ट्र। पण याच्यातून एक प्रश्न निर्माण होतो, मला सांगा की जर तुम्ही असं म्हणतायत की या पुढे या, जर तुम्ही असं म्हणताय की मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न होतोय, त्याची भाषा त्याचं अस्तित्व काय संपवून टाकण्याचा प्रयत्न होतो असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर आहे। तर याला जबाबदार कोण आहे? कारण प्रत्येक पक्ष आपलीच माणसं, मीच तुम्हाला दाबतो, आपला मराठीच माणूस दाबतोय कसा कुठल्या पण गोष्टीसाठी। आज का होईना मी टॅक्सी लाईन मध्ये आहे, ऐकून घ्या, माझा पोरगा आला तर त्याला दम देऊन काढून टाकतात। म्हणण्याचा उद्देश हेच आहे की मराठी माणूसच मराठीला आणि भयांना जागा देते ती चालवायला सांगा। म्हणून मग असून दे ना, भयांचीच मुंबई होऊन दे ना, त्यात काय अलग आहे? मला आपला मराठी माणूसच आपले हे करतोय मला त्या मला सांगा तुम्हाला असं का वाटतं की ही मुंबई भैया लोकांची मुंबई होत चालली आहे? बरोबर आहे ना, आपली लोक सहारा देतात ना। मी एक शब्द सांगितला ना तुम्हाला, आपली लोक आपल्या मराठी माणसाला दाबतात समा कुठल्या पण बाबतीत। पोरांनी धंदा टाकला तर बापाला उभा करायचा नाही, एका मित्राला मागितला धंदा त्याने दिला नाही, तिसऱ्याला दिला। मी काय बोलला 1800 रुपये दिवसाला वडापाववाला देतोय भैयावाला, महाराष्ट्रीनं मागितलं मला तुझ्यात दम नाही आहे द्यायचा, पण दिला तर तू चालवशील ना।
आता कसा चालवणार आहे? तुमची जी निराशा आहे, हां. तुम्हाला असं वाटतं की मराठी माणसासोबत अन्याय होतोय, या निर्णयामुळे तुम्हाला असं वाटतं की त्याच्यावरती काही फरक पडेल, काहीतरी सकारात्मक गोष्टी सुरू होतील? काय नाही फरक पडणार, यांचंच होणार आहे, सिद्ध यांचं होणार आहे. कसं होणार आहे? होणार बघा तुम्ही, आपल्या पक्षातलीच माणसं तिकडे साथ देतात तर मतलब काय त्याला? मला सांगा ना, आज का होईना मी टॅक्सी लाईनमध्ये माझ्या जागेवर माझा पोरगा आला, इथं लोक माझ्या पोराला चालवून देत नाहीत, असा हिशोब होतो ना. आता कारवाई तर होतोय ना, माणूसच मराठी माणसाला दाबतोय. आरटीओचे अधिकारी तपासणी करतायत, नोटीस देतात ज्याला मराठी येत नाही त्याला. काय नाही, क्लास चालू आहे त्यांचा, क्लासमध्ये पास होतात, परत आला ना भैया. आता हे भरपूर जणांनी पास केलेत मराठी बोलणं, मग पास होतोयच ना तो. मग कुठं ना कुठं तरी पाणी मुरतंयच ना. तुम्ही जे बोलताय ना मराठी बोला, मराठी बोलतात, मराठी शिकतात, पण लास्टला त्यांचंच होणार आहे सिद्ध. मराठी माणूस दाबला जाणार आहे, हे लक्षात ठेवा. आज एक कॉन्ट्रॅक्ट लाईन निघाली, कोल्यांचे एवढे पैसे भेटायला चालले मुंबई सोडून, विरारला, नानासोपाराला गेले ना लोक, भाऊभावांच्या भांडणे केली. हे कोणाचे बिल्डर लॉबीचेच पैसे आहेत ना. आज मला सांगा, 800 रुपयात खोली भाड्याने होती, आज 5,000 गेली, 7,000 गेली, आता 25,000 रुपये भाडं चालले. हे बाकीचे लोक देतात, मराठी माणूस देतो का नाही? तो कुठे जातो? विरार, भाईंदर, नानासोपारा, का तिकडे 3,000 5,000 आहे. बायका पोरं घेऊन चालला ना बाहेर, काय राहिलं आज मला सांगा. पण मुंबईचं राजकारण हे बेसिकली पूर्णतः मराठी माणसांच्या जीवावर उभं राहिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, काही मागच्या वर्षीच 2 ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावरच एकत्र आलेत. तुम्ही आता या सगळ्या गोष्टी सांगताय, तुमची निराशा तुमच्या बोलण्यातून झळकते, पण आता काय करायला पाहिजे हे सगळं निस्तारण्यासाठी? तुम्हाला आशेचा किरण दिसतोय काही? आशेचा किरण काय, आपल्या लोकांनी आपल्याला साथ दिली पाहिजे, भले तो माझा दुश्मन असून दे, पण अशा टायमाला एकत्र झालं पाहिजे. कोण एकत्र होत नाही, सारा देतात. आज कुठल्या पण लाईनीमध्ये ना गपचीप मराठी माणूस त्या माणसाला सारा करतो आणि म्हणतो मी नाही त्यातला. जी मराठी म्हण आहे ना, मी नाही त्यातली कडी लावा आतली, अशी आहे. आईपाशी झोपायचं आणि बापाला रामराम करायचं, हे आता खरं आहे ते सांगतो तुम्हाला. मला लय घाण शब्द बोलता येतात, पण मी बोलत नाही. तुमच्या टी व्हीवरती हे चालतं म्हणून बोलत नाही. तुम्ही किती वर्षांपासून टॅक्सी चालवता? मला 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाली. हो. तुम्ही कशी शिकलात मराठी? मराठी म्हणजे काय, आपला फ्रेंड सर्कल आहे बघा, हा पाटील आहे, माझा मित्र, पुढे या. हाँ माझा मित्र है. मैं इनका इसके साथ में रह रहे थोड़ा बहुत अपने को बेसिक आ गया सीखने के लिए. मैं काय पण जे लोक म्हणतात नाही आम्ही बोलणारच नाही, तुम्हाला त्यांना काय सांगायचं? तर मी काय सांगू शकतात, त्यांची इच्छा, त्यांची इच्छा. आता पाटील साहेब हे तुमचे मित्र आहेत, ते म्हणतायत या पुढे या मराठी बघा, आता तुम्ही वार्ता करा ह्याच्याशी, ते मराठीमध्ये वार्ता करणं. हे तुमचे कधीपासून मित्र आहेत? हे माझे आता जवळजवळ एक 20-25 वर्ष, म्हणजे लहानपणापासून समजा. म्हणजे तुम्ही सोबत टॅक्सी चालवता? हो टॅक्सी चालवतो. काय आता तुम्ही मराठी त्यांना शिकवली? हो, त्यांना मराठी शिकवतो आम्ही. मोस्टली जास्तीत जास्त मराठी त्यांच्यावर बोलतो. आणि ते महत्त्वाचे मुस्लिम असून ते स्वतः बोलतात की ही आमची कर्मभूमी आहे, इथे आम्हाला मराठी आलीच पाहिजे. आणि ते कर्मभूमी आहे. हा कर्मभूमी, आणि त्यामुळे ते शक्यतो जन्मभूमी कोणती आहे? माझी तेच मुंबई. जन्मभूमी आणि कर्मभूमी मुंबई. मुंबई हे दोन्ही. आणि ते रहिवासी आहे, जवळजवळ 20-25 वर्षाला ते इथे राहतात. छानपैकी मराठी बोलतात, त्यांचा अभिमान आहे आम्हाला. आज शेअरिंग टॅक्सीमध्ये त्यांचं असं मोठं असं योगदान आहे. सुरुवातीला जे म्हणजे जे फळ लावतो आपण, म्हणजे एखादं झाड लावतो, त्या प्रकारे त्यांचं एक योगदान आहे. त्या लोकांनी ज्या चालू केल्या, आम्ही तर आता नवीन एक 5-10 वर्षाला इथे आलो आहे. आणि ते चांगल्यापैकी मराठी बोलतात. आणि काही काय त्यांची शंका असेल, एखाद्या त्यांना अर्थ कळत नसेल तर ते आम्हाला विचारतात. पण आक्षेप हा आहे की काही लोकांचं म्हणणं आहे की ही भाषा आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न होतो आणि आम्हाला अपुरा वेळ दिला गेला आहे मराठी शिकण्यासाठी. हे बघा कसं आहे, प्रत्येक राज्याचा भाषेचा हा अभिमान गरजेचा आहे. प्रत्येक राज्यात आपली भाषा ही आलीच पाहिजे. आपण UP-मध्ये गेलो समजा, आपण तिथे स्थायिक झालो, तर आपल्याला त्यांची भाषा शिकणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपले व्यवहार चालणारच नाही. आपल्याला त्यांचं काय कळणारच नाही, आपण तिथे धंदा करू शकत नाही. त्यामुळे मराठी भाषा येणं गरजेचं आहे. मला बोलायचं आहे, माझा जन्म इथेच झाला आहे. बोला. माझा जन्म इथेच झाला आहे, मी इथेच राहिलो, मराठी बोलतोय. मला पण प्रमाणपत्र द्यायला लागेल का? जमाकडे परत थांबा, परत बोला. हे सोडा आता. अरे माझा जन्म इथेच झाला आहे, मला प्रमाणपत्र द्यायला लागेल का? कोणी मागितलं तुम्हाला? तुम्हाला मराठी येते, तुम्हाला कशाला द्यायचं प्रमाणपत्र? हे लोक सर्व मागतात, बोलतात. कोण बोललं तुम्हाला? हे आता चालू आहे ते अधिकारी. काय बोलतात अधिकारी? बोलतो तुम्हाला मराठी नाही आलं तर तुमचं हे कॅन्सल करून टाकू. मला तर येते ना मराठी. मग आता बघूया, आता भेटून तरी द्या. सरकारचा निर्णय असं सांगतो
की जो व्यक्ती जो रिक्षा चालक ऑटो चालक प्रवाशांसोबत मराठी बोलायला नकार देतोय त्यांचे लायसन्स कॅन्सल केले जातील. हां त्यामुळे तुम्हाला मराठी येत असेल तर काय परवा करायचं काय कारण नाही. आता आम्हाला मराठीत तेच निर्णय घेतील काय करायचं आहे, परवाना रद्द करणार काय करणार. तुम्हाला काय सांगायचं सरकारला आता, कारण आरटीओने तपासणी सुरू केलेली आहे. ठीक आहे, तपासणी करा, कोणाला जमतो ते करा. आता मला 30 वर्ष आली, मी धंदा करतोय. जो प्रवासी मराठी जरी असेल ना तरी गाडी बसा बोलतो भैया चलो गे इधर, भैया चलो गे उधर. पहिला प्रवासी सुधारायला हवं. प्रवासी मराठीत बोलत नाहीत, मग गाडीवाला मराठीत कसा बोलणार? मोठी अडचण इथे आहे. प्रवाशांनी मराठीत ना आपण तर आपण मराठीत बोला. हिंदी आहे तर आम्ही- मराठी प्रवासी हिंदी में बोलतात. हिंदी में मराठी प्रवासी हिंदीत बोलतात. मराठी प्रवासी हिंदी में बोलतात. मग त्यांना कसं उत्तर द्यायचं? मग ही अडचण आहे ना. जर समोरचा मराठी बोलला तर आम्ही मराठी बोलू, समोरचा हिंदी बोलला तर आम्ही हिंदी बोलू, समोरचा इंग्लिश जरी बोलला तर आम्ही इंग्लिश में बोलू शकतो. एक मिनिट मी तुम्हाला थांबवतोय. मी कुर्ला आणि बांद्र्यामध्ये ज्या जेव्हा रिक्षा चालकांशी बोललो होतो त्यांचे सुद्धा आक्षेप असेच होते की आम्ही मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो पण प्रवासी आमच्यासोबत मराठीत बोलत नाहीत कारण त्यांचे प्रश्न हिंदीतच असतात. आणि हाच मुद्दा आपण ज्यावेळेला परळमध्ये सुद्धा आलेलो आहोत, इथे सुद्धा टॅक्सी चालक हा मुद्दा मांडतात. तर आता तुम्हाला काय सरकारला काही गाऱ्हाणं मांडायचं आहे की आम्ही ठीक आहे तुम्ही आमच्यावरती नियम लावतायत पण प्रवाशांचं काय? नाही, सरकार नियम लावतात चांगली गोष्ट आहे, पण त्याच्या आधी प्रवाशांना त्यांनी सूचना कराव्यात, जनतेला सूचना कराव्यात. गाडीत बसताना तुम्ही मराठीत ना मराठीत बोला म्हणून. तुम्ही गाडीत बसता तुम्ही इंग्लिश बोलणार, हिंदी बोलणार, मग तुम्हाला गाडीवाला कोणतं उत्तर देणार? हिंदीमध्ये देणार उत्तर ना. तुम्ही मराठीत बोला तर तुम्हाला मराठीत उत्तर देईल ना. तुम्ही गाडीवाला जशी अपेक्षा ठेवता ना तशी आमची पण अपेक्षा आहे की मराठी माणसांकडून तुम्ही मराठीमध्ये बोलावं. त्यांना काय इन्स्पेक्शन झालंय का? आरटीओचे अधिकारी आले होते तुमच्याकडे? इथे अजून तर आलेले नाही आहेत. दादरमध्ये गेले. दादरमध्ये गेलेत, सिद्धिविनायकला गेलेत. इकडे आल्यावर बघूया आपण. पण मला आता सांगा की असे टॅक्सी चालक जे तुमच्या सोबत काम करतायत, तुमच्या संघटनांमध्ये सुद्धा ते असतील ज्यांना अजिबातच मराठी येत नाहीये आणि आमच्या इथे तसे अजिबात मराठी न येणारे व्यक्तीच नाही आहेत. मराठी पण अमराठी सुद्धा. तुम्ही असे किती दाखवू तुम्हाला मराठी आहेत, किती असलं की मराठी बोलतात. त्यांना समोरचा माणूस म्हणा भैया पण मराठी कसं बोलतो, थोडं साफ. अशी माणसं आहेत आपल्याकडे. तर आता ह्याला विरोध पण केला जातोय आणि काही लोक म्हणतात की आम्हाला नाही येत मराठी, आम्ही कशी बोलायची, आम्हाला अजून वेळ ओढून द्या. तर जे लोक विरोध करतायत त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? नाही, त्यांनी विरोध करू नये. बघा जिथं आपण जातो ना, आता तुम्ही केरळला गेलात ना, केरळला तर तुम्हाला इंग्लिश शिवाय तिथे पर्याय नाही आहे. तुम्ही जाऊन बघा तिकडे, मी जाऊन आलो, मला माहिती आहे. तिकडच्या माणसा हिंदी कळतच नाही. मल्याळम बोलतात ना तिकडे. आपल्याला मल्याळम आलं नाही ना तसं ते इंग्लिश में बोलायला सुरू करतात. मग आपण कोणती भाषा शिकावी आता? हाच मोठा प्रश्न आहे. साऊथला गेलो तर त्यांची तिलू आली, केरळ आली, वरती गेलं तर युपीवाले हिंदी आले सगळे. आणखी वेगवेगळ्या भाषा आहेत. गुजराती आहे, ओडिसाला जाऊ तिकडे उडिया भाषा आहे. कोणती भाषा शिकावी माणसाने? आता हा मोठी अडचण आहे. मराठी का सम्मान करते हैं और मराठी भाषा बोलने की कोशिश भी करूंगा, लेकिन पैसेंजर जो है ना हम लोग से हिंदी में बात करते हैं, इसके लिए हम लोग सीख नहीं पा रहे हैं. केवळ प्रवासी तुमच्यासोबत मराठीत बोलत नाही म्हणून तुम्ही मराठी शिकणार नाही, हा कुठला निकष आहे? अब क्या बोलूँ मैं आपको. ठीक है, स्कूल खोले, अभी आरटीओ में हम लोग गए 5 हफ्ता गए सीखने, लेकिन वहाँ हम लोग को कुछ सिखाया नहीं गया. तो गए आए साइन मार के, काहीच शिकवलं नाही. हा मोठा आरोप आहे. बस कुठे गए. गेला होता तुम्ही? कुठे गेला होता? आरटीओ. नाही लोक ताडदेवला. हाँ 5 आठवडे गेले. हाँ. किती वेळ शिकवलं? कधी आणि किती वेळ शिकवलं? बस शाम को 3 बजे जाते थे, 6 बजे चले आते थे, कुछ नहीं. साइन मारे, नाम बोले, चले गए, बस चले आए. गवर्नमेंट को करना चाहिए जो एरिया का अपना बीएमसी का स्कूल है उसमें कम से कम एरिया के स्कूल में स्कूल खोलना चाहिए, तो वहाँ पे ड्राइवर लोग जाएंगे, सीखेंगे. अभी मला सांगा तुम्ही मुंबईत कधीपासून टॅक्सी चालवता? मुंबई में 10 वर्ष. 10 वर्ष. तुम्ही कुठून आहेत? वर्ली. नाही तुम्ही मूळचे कुठून आहेत? यूपी. यूपीतून. हाँ 10 वर्षात काम चालू मराठी पण तुम्हाला नाही शिकता आली? म्हणजे बेसिकली किती पैसे झाले, कुठे उतरायचं आहे, कुठे जायचं आहे, काय पाहिजे? हाँ, ये कोई बोलता है समझ लेता है, लेकिन कि हर पैसेंजर अगर मराठी में बात करेंगे तो हम लोग भी सीख जाएंगे. अभी मुद्दा है. मराठी भी जो है वो भी हिंदी में बोलते हैं, भाई साहब कितना हुआ है, इधर चलने का है, उधर चलने का है, तो हम लोग भी हिंदी बोलते हैं. अगर साथ में अगर वो लोग भी मराठी बोलेंगे तो धीरे धीरे हम लोग भी सीख जाएंगे. बरं, आता हे आरटीओचे अधिकारी अनेक ठिकाणी फिरतायत आणि ते तपासणी करतायत. जर तुमच्याकडे आरटीओचे अधिकारी आलेत आणि तुम्हाला मराठी नाही बोलता आली आणि तुमचं लायसन कॅन्सल झालं तर अशा वेळेस तुम्ही काय करणार? अभी उसके लिए मैं क्या करूँगा, उसके लिए बहुत करूँगा, तो कोर्ट में जाऊँगा या जो होगा देखेंगे वो क्या कर सकते हैं. जैसा सब होगा जो सरकार चाहेगी वही कर सकते हैं हम लोग, उसके आगे हम लोग कुछ कर नहीं सकते. अभी मराठी का मुद्दा है, ठीक है, मराठी हम लोग सीखेंगे, हम लोग को समझ चाहिए. विरोध नहीं. विरोध नहीं है. यहाँ पे वो भाषा का सम्मान करेंगे.
हम लोग सीखेंगे मराठी, लेकिन मराठी भाषा से विरोध नहीं है हमको, कोई प्रॉब्लम नहीं है। यहाँ पे रहते हैं, रोजी रोटी कमाते हैं, तो हम मराठी का सम्मान करेंगे और मराठी सीखेंगे भी, लेकिन मग उसके जे लिए समय चाहिए हम लोग को। जे लोक विरोध करतायत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला नाही येत मराठी, आम्हाला नाही शिकायची, त्यांना तुम्हाला काय सांगायचं? नहीं, वो तो गलत बोल रहे हैं, वो मतलब वो गलत बोल रहे हैं, वो मतलब एक विद्रोह कर रहे हैं और कुछ नहीं कर रहे हैं वो, मतलब उनको यहाँ से कोई लगाव नहीं है। जो ऐसा बोले मैं नहीं मराठी बोलूँगा, मेरे को जो करने का सरकार कर ले, वो एक बगावत कर रहे हैं। मुद्दा फक्त शिकण्याचा आहे. हाँ, सरकार ने जो मुद्दा उठाया वो सही उठाया है। हम लोग यहाँ रहते हैं, यहाँ का भाषा का सम्मान करेंगे, ये नहीं बोलेंगे नहीं करेंगे, लेकिन धीरे धीरे कोशिश करेंगे। शिकायचा प्रयत्न करा. हाँ, विरोध कशासाठी? महाराष्ट्रात जर तुम्ही राहताय तर तुम्हाला मराठी बोलायलाच पाहिजे ना. विरोध कशाला? जर आपण गुजरातमध्ये गेलो तर ते हिंदीत किंवा मराठीत बोलून तिकडे चालणारच नाही, कारण की त्यांना गुजराती शिवाय तिकडची लँग्वेजला काय माहिती पडणार नाही त्यांना. तुमच्यापर्यंत आलेत कुणी आरटीओचे अधिकारी? अजूनपर्यंत आमच्याकडे म्हणजे महेंद्र टावरला आलेले आहे, आमच्या बॅचची चौकशी केलेली आहे. आमच्या काय चौकशी केली? म्हणजे तुम्ही बॅच आहे का, तुमचा स्वतःचा तुम्ही परमिट होल्डर आहे का, तुम्ही स्वतः इथे स्थानिक आहेत का म्हणून. तुमचं काय नाव आहे? मोहम्मद सलीम. मोहम्मद सलीम. सलीम भाई, काय निर्णय घेतलाय सरकारने? काय तुमच्यावरती अजून कोणी चौकशीसाठी आलंय का? काय परिणाम झालाय तुमच्याकडे? आमच्याकडे कोण पण चौकशीला नाही आहे ना. मग माझ्या मत काय आहे, फक्त तुम्हाला एवढं मराठी बोलायला यायला पाहिजे. काय कुठे यायला आहे, आमची शेअर टॅक्सी आहे, आम्ही तिथपर्यंत नाही जात, आमची लोकल टॅक्सी नाही आहे. काय एवढा तुम्हाला मराठी बोलायला काय त्रास नाही, बोलायला पाहिजे. मग का बोलत नाहीत लोक? ज्यांना नाही येत मग काय करणार. मला येत मी बी बोलतो. अभि कोणाला का नाही जमत, मग शिकायला पाहिजे. काय आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, मग महाराष्ट्रामध्ये आपण कमवतात, मग तुम्हाला फक्त एवढा मराठी बेसिक मराठी बोलायला तुम्हाला यायला पाहिजे. काय बोलायचं काय नाही बोलायचं, इतना अपने को है कि कम से कम यहाँ पे हो मराठी बोलो. हाँ, मराठी सीखो. तुम्हाला येते मराठी? हाँ, थोडा थोडा. जसं की इकडे आला, जायचं कुठे, मी जाय सकतो, बांद्रा बोलला जाय सकतो. हा, पण आता तुम्हाला मराठी येत नाही तर मग ते आरटीओचे अधिकारी आले, तो तुमचं लायसन काढून घेतील आता? काढून देतो, बघतो ना काय कसा जायच्या, कसा करायच्या, थोडा थोडा बघतो. मला सांगा, सरकारने जे काय ते क्लासेस सुरू केले होते मराठी शिकण्यासाठी, तुम्ही गेलात त्याच्यामध्ये? आत्ता नाही गेलं, आत्ता 3 दिवस झाले आहे, गावून आले. ते आरटीओचे लोक आले तो तुमच्यापर्यंत? नाही, आरटीओ इकडे नाही आला, इकडे नाही आलं, आरटीओ नाही आलं. जर आले, तुमची तपासणी झाली, चौकशी झाली, जर तुम्ही तसं आढळलात की तुम्हाला मराठी नाही बोलताय, तर तुम्ही काय करणार मग? हो जाएगा 2-4 दिन के अंदर, 10 दिन के अंदर एक्सपीरियंस रखूंगा, हो जाएगा. पण हे काही लोक म्हणतात की आम्ही नाही बोलणार मराठी, आम्हाला नाही येत, त्यांच्याबद्दल काय सांगा? आएगा मराठी आएगा. सीखने में क्या जाता है, 10 दिन के अंदर मैं वापस आओ, मैं बोल के दिखाता हूँ. 10 दिन में, 10 दिवसांनी 10 दिवसात. तुम्ही या stand वर? हाँ, इकडे. अच्छा. 10 दिवस. ज्यावेळी परप्रांतीयांना लायसन्स आणि बॅच दिले, त्यावेळी मराठीचा विषय का नाही उचलला, की त्यांना मराठी येतं की नाही येतं. हा विषय तेव्हा पण त्यांनी धरून ठेवला बाबा. आम्हाला त्यांचा विरोध नाही आहे की ते लोक करतायत की मराठी बोललं पाहिजे आणि सक्ती केलं पाहिजे. सक्ती करा ना तुम्ही, मी कुठं नाही बोलतोय, पण तुम्ही सक्तीच्या करण्याच्या अगोदर आहे ना त्यांच्यासाठी शाळेची व्यवस्था करा, त्यांना शिकवा. की आम्ही त्यांना हे नाही करतो तुम्ही लगेच त्यांचं बॅच आणि लायसन कॅन्सल करा आणि त्यांच्या रोजगारावर कुठेतरी अडथळा गदा आणा. आम्ही त्या अनुषंगाने आम्ही काय ते निर्णय. बेसिक प्रश्न असा आहे ना की ठीक आहे, मला तुमचं म्हणणं पटतं, पण म्हणजे तुमचं म्हणणं ते असेलही, पण बेसिक मराठी, काम चालव मराठी रिक्षा चालकांना का येऊ नये हा प्रश्न सरकारला पाहिजे ना. त्यांनी जो गुंतवलं आम्ही पण बोलतोय, आलं पाहिजे. जर ते बोलत असतील तर त्यांच्यावरती कारवाई झाली तर त्यात चुकीचं काय, गैर काय? कारवाई करा ना, आम्ही कुठं नाही बोलतोय. कारवाई करण्यासाठी बोलतोय आम्ही, पण त्यांना वेळ द्या, प्रक्रिया करा ना तुमची. जशी शाळा बोललो आम्ही, तसं आता आरटीओ मध्ये त्यांची शाळा घेत आहे मराठी बोलण्यावरून, बरोबर आहे. तसं तुम्ही त्यांना बाहेर शाळेची व्यवस्था करा आणि त्यांच्यावर ते कडक म्हणजे शिस्तानी काय ते त्यांना अनुषंगाने तुमच्याप्रमाणे नियमावली लावा की तुम्ही मराठी शिकलं पाहिजे. जर तुमचा वेळ जर निघून गेला तर तुम्ही कारवाई करा. आम्ही कुठं नाही बोलतो कारवाई करा. काही रिक्षा चालकांच्या संघटना इथे आरटीओ अधिकाऱ्यांना पण भेटल्या असं मला समजलं. हां, काय त्याच्यामध्ये ठरलंय? बघा, आज आम्ही वाहतूकचं तालुकाध्यक्ष आहे, तर आम्ही काल वाहतूकचे जे आयुक्त आहेत त्यांना जाऊन आम्ही भेट घेतली. तर त्यांना आम्ही निवेदन पत्र दिलेलं आहे
की तुम्ही जे कारवाई जी चालू केलेली आहे आता ती थोडक्यापुरतं थांबवावी आणि त्यांना म्हणजे फाईनचं वगैरे काय असेल तर थोडा वेळ थांबवावं, कडक कारवाई करू नये. तर त्या अनुषंगाने आम्ही काल विनंती केली आयुक्त साहेबांना. काय सांगितलंय त्यांनी? मग त्यांनी आमचं जे पत्रक आहे ते घेतले आणि त्यांना आम्हाला आश्वासन दिले की आम्ही करतो म्हणून. माझं नाम विजय कुमार मिश्रा आहे सर. विजय कुमार मिश्रा. मिश्राजी, तुम्हाला मराठी येते? मराठी सीख रहा हूँ सर. हाँ, शिकत आहे. शिकत आहे. शिकत आहे. तुम्ही किती वर्षांपासून इथे ऑटो चालवता? मला 25 वर्षांचे टॅक्सी 25 वर्ष झाले. हाँ, 25 वर्षात तुम्ही बेसिक मराठी नाही शिकू शकला तिथे? नहीं सर, नहीं सीखा. पण आता सरकारने ते क्लासेस सुरू केले आता. हाँ, वहाँ पे सर गर्दी है, इसके लिए जो है अभी सीखने में तकलीफ है. आएगा मैं पढ़ने के लिए जाऊँगा. पण ते तुम्ही शिकायला ते ठीक आहे, पण आता आरटीओचे अधिकारी आले तुमच्यावरती, जर समजा लायसन्सची रद्द करायची कारवाई झाली मग काय करणार? हे मराठी माणसाचं स्टँड असून काय म्हणतायत? हे मराठी माणसाचं स्टँड असून पोराला बाप चालवून पण पोराला चालवा अधिकार देत नाहीत ही मराठी लोक. समजलं का? म्हणतात की नाही तुझा पोरे नाही चालवा. आता मी थकलोय, माझं वय किती आहे? 59 आहे. तर माझ्या पोराला अडवतात. म्हणजे मराठी माणसाचा काय फायदा आहे मला? तुमचा मुद्दा मला लक्षात आला. हां, तर तुम्ही जर समजा तुमच्यावरती कारवाई झाली तर तुम्ही काय करणार? अभी सरकार है जो बताएगी उसको करेंगे. करना ही पड़ेगा, पढ़ना ही पड़ेगा. हाँ, पढ़ना ही पड़ेगा. हाँ, पढ़ना ही पड़ेगा. तुमचा प्रयत्न सुरू आहे मराठीबद्दल, तुम्ही शिकतायत मराठी? हाँ, मैं सीख रहा हूँ. जुना माणूस आहे ना, जुना माणूस त्यांचा नाही येणार, ते मराठी नाही येणार. जो जुना माणूस आहे, यूपीचा जो जुना माणूस आहे त्यांच्या मराठी नाही येणार. काहीच करू शकतो. सरकारने काय करायला पाहिजे मग? तो जो जुने आहे त्याला सोडला, जो नवीन आहे ना, अच्छा, नवीन जो येतात ते त्यांच्या पकडा तुम्ही. लायसन देऊ नका, मराठी नाही येतात लायसन देऊ नका. टॅक्सी चालवायचं आहे, परमिट देऊ नका तुम्ही नवीन. अख्तरभाई, मला सांगा काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला काम चालव मराठी, कुठे जायचंय, काय जायचंय, किती पैसे झाले, काय झाले, एवढं बेसिक मराठी येऊ नये म्हणजे? नाही, शिकलंच पाहिजे, शिकलं पाहिजे. ते थोडी तरी यायला पाहिजे. कुठे जायचंय, काय आहे, काम चालवायचं सारखं यायला पाहिजे. बाकी काय आता सरकार काय करणार ते बघतो. आरटीओचे अधिकारी आले होते तुमच्याकडे? ना, मी नाही जाऊन आला. नाही, ते फिरतायत, आरटीओचे अधिकारी फिरतायत की कुठल्या ऑटो टॅक्सीवाल्याचे मराठी येते की ना, नाही? तो रस्त्यावर फिरतो मला वाटतं. आज कालपासून दादरला पकडला 1-2 असा. तुम्हाला समजलंय काय कारवाई झाली आहे नाही झाली? नाही ना, तो आता नाही माहीत. नोटिसा दिल्यात बहुतेक. नोटीस दिला आहे तो. बोलतोय लायसन काढणार आणि 1 महिन्याचे चान्स देत आहे. 1 महिन्याचे चान्स देत आहे आणि नाही येतात ते रद्द करणार. बरं, आता मला सांगा, जे लोक याला विरोध करतायत किंवा काही संघटना आहे त्यांचं म्हणणं आहे की हा निर्णयच आम्हाला मान्य नाही, त्यांना तुम्हाला काय सांगायचं? नाही, मला एक म्हणणं आहे, शिकलं पाहिजे. मराठी शिकलंच पाहिजे, यायलाच पाहिजे. थोडी तरी यायला पाहिजे. प्रयत्न केला पाहिजे. एकदम नाही येणार, मी नाही बोलणार, हे नाही, ही नाही बरं आहे. मराठी येते तुम्हाला? हो, येतो. हो. आता हे आरटीओचे अधिकारी फिरतायत, जर तुम्हाला मराठी नाही आली तर तुमचं लायसन काढून घेतलं जाईल आता सरकारकडून. काय तुमची भावना आहे? माझ्या भावना चांगलं आहे, मला मराठी बोलायला येतो, मला काही तकलीफ नाही आहे. मग का काही लोक विरोध करतायत या सगळ्या गोष्टीला? अब त्यांना नाही बोलायला तर त्याला शिकायला पाहिजे ना मराठी. त्यांना पण विचार करायला पाहिजे की मला मराठी शिकायची आहे, तर तुम्ही गाडी चालवू शकतो. हा माझं काय कार्य आहे की मला मराठी शिकायला पाहिजे. तर काय काम कोण बोलू शकतं नाही. तुम्ही कशी शिकलात मराठी? मी इथेच होतो बचपनला. तुमचे किती वर्ष झालेत मुंबईत? मला 20 वर्ष झाले मुंबईला. मूळचे कुठले आहात? काय बोलतो? मूळचे कुठले आहात तुम्ही? मुलुक, यूपीला आहे मी. हो. आणि कशी शिकलात तुम्ही मराठी भाषा? आता मी इथे शिक्षण केलं आहे, इथे मी पडलं आहे, तर माझे दोस्त मित्र सगळे का काय तर मला मराठी येतो, असं मी शिकलो. बरं, आता मला सांगा, जे बिहार आणि यूपीमधून आलेले लोक आहेत, ज्यांचे आक्षेप आहेत की आम्हाला मराठी नाही आहेत किंवा आम्ही शिकण्याचा प्रयत्न करू, ते विरोध करतायत सरकारच्या निर्णयाला, त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? मला काय सांगायचं, मी हा सांगतो का काय त्याला पण शिकायला पाहिजे मराठी. कसं सगळे बोलतो त्याला पण विचार करायचा आहे, मला मराठी शिकायला पाहिजे. का तुम्हाला मुंबईला गाडी चालवायची आहे, तुम्ही पण मराठी शिका. माझा हा अपेक्षा आहे बोलायला. रिक्षा चालकांशी बोलण्याच्या बरोबरच टॅक्सी चालकांसोबत सुद्धा बोलण्याचा आमचा हा प्रयत्न होता. आणि ज्या अमराठी किंवा जे मराठी नाही आहेत असे रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. तर अनेकांचे जे आक्षेप आहेत ते सुद्धा मुंबई तकवरती तुम्ही पाहू शकता. ज्या वेळेला रिक्षा चालकांशी बोलण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा तुम्ही मुंबई तकमध्ये जर गेलात यूट्यूब चॅनलला, तर व्हिडिओ सेक्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर दोन्ही गोष्टी तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. आणि
या सगळ्या प्रकरणाबद्दल खास करून महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया, तुमचं म्हणणं, तुमचे आक्षेप किंवा तुम्ही त्याला पाठिंबा देता का, तुमच्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रिया तुम्ही या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. पाहत राहा मुंबई तक.